पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। मिरज शासकीय हॉस्पिटल आणि महाविद्यालय येथे चाललेल्या डॉक्टराचे हलगर्जीपणा व बेशिस्तपणा विरोधात काँग्रेस पार्टीच्या वतीने मिरज प्रांत अधिकारी यांना तक्रारी निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेस पार्टी ओबीसी पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम शेख व तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मुख्य संपादक सलीम भाई अत्तार उपस्थित होते। मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये 3 ते 4 दिवसापूर्वी झालेली दुर्दैवी घटना, प्रथमतः मी मीडिया आणि पोलिसांचं मनपूर्वक आभार मानतो, का तर ह्यांच्या सतर्कतेमुळे आज ते बाळ आपल्या आईबाबाच्याकडे सुखरूप आहे। जर ही गोष्ट पोलीस प्रशासन आणि मीडिया उचलून धरली नसती तर आज अखेरपर्यंत ते बाळ त्याच्या आई वडिलांकडे नसला असता। पण त्याच्या उलट जे अजूनपर्यंत सामान्य नागरिकांच्या डोक्यात गेलेलं नाही ते म्हणजे तिथं असणारा स्टाफ, तिथं ऑन ड्युटी असणारा त्या दिवशी डॉक्टर, ब्रदर, सिस्टर आणि सिक्युरिटी गार्ड, तिथं गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असताना तुमच्याकडे कुपन आहे का, तुम्ही कशासाठी आत चाललाय, कशासाठी बाहेर चाललाय, हे सगळं विचारपूस होते। तर एवढं मोठं हे जे सारासाठी आहे हे 3 दिवस तिथे पाहणी करून बाळ चोरून घेऊन जाते, तरी पण ते सिक्युरिटी गार्ड, संबंधित डॉक्टर असू दे किंवा ब्रदर सिस्टर असू दे, त्यांचं लक्ष नसतोय। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जे डॉक्टरांचा तिथं चाललेला काळा बाजार, तिथं रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मरत असतोय, पण ह्यांचे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात। आणि दुसरं म्हणजे तिथं असणारा सिक्युरिटी गार्ड आणि दुसरा स्टाफ, मी काँग्रेस पक्षातर्फे मागणी करतो, हे जेवढी पण ऑन ड्युटी त्या दिवशी बाळ चोरीला जाताना ऑन ड्युटी असणारे स्टाफ, त्यांना सर्वांना त्वरित तत्काळ निलंबित करावं, अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे डीनच्या ऑफिसच्या समोर आम्ही बांगड्या भरू आंदोलन सुरू करू। त्यांना 15 दिवसाची अल्टिमेट देतो। जे संबंधित डॉक्टर, ब्रदर, सिस्टर आणि सिक्युरिटी गार्ड होते त्यांना त्वरित निलंबित करावे, नाहीतर त्यांचं बदली करावी, अशी काँग्रेस पक्षातर्फे मी वसीम शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव, मागणी करतो।